मित्रांनो नमस्कार. मी अथर्व गोसावी. स्वागत आहे सर्वांचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण अल्गो ट्रेडिंगची एक स्ट्रॅटेजी जाणून घेत आहोत आणि आपण त्या स्ट्रॅटेजीमध्ये थोडेसे चेंजेस करणार आहोत. ते काय चेंजेस आहेत ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण शिकवणार आहे. लक्षात घ्या, आज जी आपण अल्गोवाली स्ट्रॅटेजी शिकून घेतो आहोत त्या स्ट्रॅटेजी आपली नॉर्मल स्ट्रॅडल स्ट्रॅटेजी जी मी रोज एक्झिक्यूट करतो, जी मी तुम्हाला प्रत्येक वेळेला आपल्या चॅनलवरती शिकवलेली आहे. त्या स्ट्रॅटेजीचं नाव आहे स्ट्रॅडल. बट यामध्ये मी काही अपडेट केले आहेत, काही चेंजेस केले आहेत करंट मार्केट सिच्युएशनला पकडून. करंट मार्केट सिच्युएशन आपल्या सर्वांना माहिती आहे, वॉरची सिच्युएशन आहे. प्रत्येक सिच्युएशनमध्ये गोष्टी सेम नसतात. अल्गो तुमचा सेम रन होऊ शकत नाही. तुम्हाला काही ना काही चेंजेस या ठिकाणी करावेच लागतात. सो त्याला लक्षात ठेवूनच जे आहे ते आपण करंट मार्केट सिच्युएशन प्रमाणे ह्या स्ट्रॅटेजीमध्ये चेंजेस केलेले आहेत. प्लस फक्त करंट मार्केट सिच्युएशन नाही, तर या स्ट्रॅटेजीने गेल्या 5 वर्षामध्ये म्हणजे चेंजेस केलेल्या स्ट्रॅटेजीने गेल्या 5 वर्षामध्ये काय रिझल्ट दिलेले आहेत, ते आपण बघणार आहोत. आपण जी स्ट्रॅटेजी नेहमी यूज करतो त्याच्या तुलनेमध्ये काय रिझल्ट आहे तेही आपण आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्णपणे तिथे नक्की शिकून घेणार आहोत. स्वतः आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि या आपल्या स्ट्रॅडलच्या स्ट्रॅटेजीमध्ये आपण काय-काय चेंजेस केलेले आहेत ते एक स्टेप बाय स्टेप शिकून घेण्यासाठी सुरुवात करूया. ठीक आहे. त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आलेले असाल तर मी तुम्हाला सांगू इच्छितो, की मराठीमधनं तुम्हाला अल्गो ट्रेडिंग शिकवण्यासाठी आपण या चॅनलची सुरुवात केलेली आहे. तुम्हाला फ्रीमध्ये या ठिकाणी अल्गो ट्रेडिंग शिकता येतं, तेही मराठीमधनं. मी तुम्हाला अल्गो ट्रेडिंगचा सॉफ्टवेअर सुद्धा अवेलेबल करून दिलेला आहे, ज्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहेच. ठीक आहे. मी माझे प्रॉफिट्स असतील किंवा जे काही माझे रिझल्ट्स असतील ते शेअर करत असतो, जसं-जसं मला वेळ भेटेल त्याप्रमाणे आणि स्ट्रॅटेजी पण नवीन-नवीन मी तुमच्यासाठी आणत असतो. ओके. आता आता आपण जाऊया आपल्या अल्गोच्या सॉफ्टवेअरवरती, ज्याची लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ऑलरेडी टाकलेली आहे. ठीक आहे. आता आपल्या सॉफ्टवेअरवरती आल्यानंतर पहिलं म्हणजे आपण जाऊया अल्गो ट्रेड्समध्ये. तर जेव्हा आपण अल्गो ट्रेड्समध्ये जातो, तेव्हा तुम्हाला या ठिकाणी मी जे काही डेली अल्गो ट्रेडिंग करतो किंवा माझ्या आजच्या दिवसाचे जे काही रिझल्ट्स आहेत ते तुम्हाला दिसत असतील. मी तुम्हाला काल एक व्हिडिओ बनवलेला होता चॅनलवरती. त्याच्यामध्ये तुम्हाला एक रिझल्ट होते. त्याच्या आधी पण मी व्हिडिओ बनवले, त्यात पण रिझल्ट्स होते. आता आजच्या प्रॉफिटचा व्हिडिओ मी काही नाही बनवलेला, कारण की मी म्हणजे प्रत्येक दिवशी व्हिडिओज नाही बनवत. जेव्हा असा काही एक्सपायरी डे असतो किंवा असा काही डे असतो ज्यामध्ये तुम्हाला लर्निंग भेटू शकते. त्याच दिवशी आपण व्हिडिओ क्रिएट करत असतो माझ्या अल्गोजबद्दल. कंटिन्युअसली मी माझा प्रॉफिट अँड लॉससाठी व्हिडिओ जे ते चॅनलवरती रोज टाकत नाही. कारण की आपल्याला स्ट्रॅटेजीज पण डिस्कस करायच्या आहेत. ओके. आता आपण ती नवीन स्ट्रॅटेजी जी शिकायला सुरुवात करूया. ती स्ट्रॅटेजी मी तुम्हाला तुमच्या समोर क्रिएट करून दाखवणार. यात आपण काय करणार आहोत? यात आपण सिंपल स्ट्रॅडल करणार आहोत, शॉर्ट स्ट्रॅडल. जी आपली फेमस स्ट्रॅटेजी आहे, ज्या स्ट्रॅटेजीची मी चॅनलवरती व्हिडिओज बनवलेले आहेत आणि सोबतच आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, ते आवर्जून जॉइन करा. का जॉइन करा? जवळपास 500 लोकं तिथे ऑलरेडी जॉइन आहेत. फ्री चॅनल आहे आणि इथे मी मी डेली जे अल्गो ट्रेडिंग करतो ते टाकत असतो. म्हणजे आता इथे बघा, मी जवळपास 1:30 वाजता टाकलेलं होतं, की मी एक्झिट घेतली. ते तुम्ही समोर तुम्हाला फोटो बघायला भेटत असेल. तर मी ते तुम्हाला 1:30 वाजता मेसेज टाकलेला होता, की मी एक्झिट घेतलेली आहे. ठीक आहे. माझा म्हणजे मी प्रॉफिट बुक केलेला आहे. तर मी तुम्हाला अपडेट दिला. म्हणजे तुम्हाला प्रॉफिट बुक करायचं असेल तुम्ही लोकं करू शकता. कारण की बरीचशी लोकं आपल्यासोबत अल्गो ट्रेडिंग करतात इथे फ्री ऑफ कॉस्ट. त्यांच्यासाठी हेल्प व्हावी म्हणून. मी इथे तुम्हाला कंटिन्युअसली टाकत असतो. जे काय मी इथे बघा, या दिवशी पण टाकलेलं, की मी एक्झिट झालो म्हणून. त्याच्या आधी पण मी टाकलेलं एक्झिट झालो म्हणून. अशा प्रकारे जे ते आपण कंटिन्युअसली काम करत असतो आणि सोबतच मी जे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये जी स्ट्रॅटेजी शिकवणार आहे, त्या स्ट्रॅटेजीची फाईल पण तुम्हाला याच ग्रुपला भेटणार आहे. ओके. इथे बघा, मी तुम्हाला कंटिन्युअसली स्ट्रॅटेजीच्या फाईल्स इथे फ्रीमध्ये शेअर करतोय तुमच्यासोबत. तुमच्याकडून ₹1 मी घेत नाहीये या ठिकाणी. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनल जरूर जॉइन व्हा. तुम्हाला जर अल्गो ट्रेडिंग फ्युचरमध्ये फ्रीमध्ये शिकायचं आहे, अजून ॲडव्हान्समध्ये, मी बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी नक्कीच आणणार आहे. नक्की तुम्ही तिथे फ्रीमध्ये जॉइन व्हा. ठीक आहे. आता या ठिकाणी आपण आलो. मी स्ट्रॅटेजी तुम्हाला बनवायला शिकवतो. हे सॉफ्टवेअर कसं वापरायचं मी बरेच व्हिडिओ बनवलेत आधी. कसं लाईव्ह ट्रेड करायचं तेही व्हिडिओ बनवले, तुम्ही नक्की बघून घ्या. आता इथे मी आलोय निफ्टीवरती. निफ्टीवरती आल्यानंतर जे आहे, तर या स्ट्रॅटेजीमध्ये माझी एंट्री असणार आहे 9:16 जी मी रोज घेतो आणि माझे एक्झिट असणार आहे 2:55. ओके. 9:16 एंट्री, 2:55 ची एक्झिट. त्यानंतर मी थोडंसं खाली येईन. इथे मला काय करायचं, इथे मला नॉर्मल स्ट्रॅडल करायचं. स्ट्रॅडल म्हणजे काय? मला 1 लॉट सेल करायचा आहे कॉलचा आणि सोबतच 1 लॉट सेल करायचा आहे पुटचा. ठीक आहे. हा झाला माझा स्ट्रॅडल, ज्यामध्ये मी एक सेल केला कॉल, एक सेल केला पुट ॲट द मनी, ॲट द मनी. आता मी जेव्हा नॉर्मल स्ट्रॅडल करतो ना, नॉर्मल माझी स्ट्रॅटेजी, त्यामध्ये मी काय करतो, सिंपल इथे ओव्हरऑल स्टॉप लॉस लावतो ₹3,500. ₹3,500 स्टॉप लॉस का? कारण की या स्ट्रॅटेजीला कॅपिटल लागतं साधारणतः ₹2.5 लाख. 2.5 लाखाच्या एक साधारणतः 1.5%, 1.5% कमी ॲक्चुअली, 2.5 लाखाच्या साधारणतः 1.5% मी इथे माझा स्टॉप लॉस लावतो. हा झाला माझा नॉर्मल स्ट्रॅडल. पण मला हा नॉर्मल स्ट्रॅडल न करता
मी यामध्ये एक चेंज करणार. मी इथून ओव्हरऑल स्टॉप लॉस काढून टाकणार. ओव्हरऑल स्टॉप लॉस लावणार. मी इथे इंडिव्हिज्युअल लेगला स्टॉप लॉस लावणार. इंडिव्हिज्युअल लेग म्हणजे कॉल लेग आणि पुट लेगला मी स्टॉप लॉस लावणार. कसा लावणार? स्टॉप लॉसवर क्लिक करणार. इथे करणार पर्सेंटेज आणि करणार 50. इथे पण सेम स्टॉप लॉसला क्लिक करणार, पर्सेंटेज 50. आणि मी तुम्हाला फाईल पाठवणार आहे टेलिग्राम चॅनलला. सो टेलिग्राम चॅनल डिस्क्रिप्शन मध्ये जॉईन करा. यामुळे होणार काय? यामुळे होणार काय तर लक्षात घ्या. ह्या चेंजेस करण्यामागचं कारण काय? की बघा आता स्ट्रॅडल तुम्हाला प्रॉफिट कधी देतो? मी तुम्हाला थोडंसं आपल्या इथे व्हाईट बोर्ड ओपन करण्याचा प्रयत्न करेन आणि व्हाईट बोर्ड ओपन केल्यानंतर त्या व्हाईट बोर्डवरती मी शिकवेन तुम्हाला की म्हणजे मी तुम्हाला जे काय आता कंडिशन सांगतोय ती कंडिशन कोणत्या सिच्युएशनमध्ये सॅटिस्फाय होऊ शकते ती. ओके आता ठीक आहे, इथे आलेलं आहे. आता या ठिकाणी एक लक्षात घ्या, स्ट्रॅडल जो असतो ना तुमचा तो तुम्हाला अशा प्रकारे दिसतो. म्हणजे मार्केट जर तुमचं साईडवेज राहिलं, ह्या रेंजमध्ये तुमचं मार्केट जर साईडवेज झालं तर तुम्हाला तो प्रॉफिट देतो. ठीक आहे, हा झाला तुमचा नॉर्मल स्ट्रॅडल आणि ह्यात आपण आपल्याला ओव्हरऑल 3,500 रुपयांचा लॉस झाल्यावर एक्झिट घेतो. एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा ना मार्केटमध्ये मोमेंटम येतो तेव्हा काय होतं? मार्केट जर तुमचं वन साईड गेलं ना, अप साईड किंवा डाऊन साईड, की तुमचा स्ट्रॅडल लॉस देतो. मार्केट जे का रेंजमध्ये असेल तरच फक्त तुमचा स्ट्रॅडल प्रॉफिट देतो. आता जी ही मी स्ट्रॅटेजी वापरली आहे ना 50% एस एल वाली, त्यात मी काय केलं? त्यात मी ओव्हरऑल स्टॉप लॉस नाही लावलाय. मी काय केलंय? एक माझा कॉल सेल होणार, एक माझा पुट सेल होणार. आता समजा कॉल आणि पुट सेल झाल्यानंतर मार्केट वरच्या साईडला पळालं. मार्केट जर वरच्या साईडला गेलं तर जो मी कॉल सेल केलाय तो लॉसमध्ये जाणार आणि पुट सेल केलाय तो प्रॉफिटमध्ये येणार. ओके, मार्केट जो वर गेलं तर कॉल जो सेल केलाय तो लॉसमध्ये जाणार. सो हा लॉसमध्ये जाताना जेव्हा त्याच्या प्रीमियमच्या 50% लॉस होईल तेव्हा तो एक्झिट होणार आणि जो माझा पुट आहे तो पुट मला प्रॉफिट देत राहणार. सेम उलटी सिच्युएशन, जर समजा मार्केट कंटिन्यू पडायला लागलं तर माझ्या पुटचा स्टॉप लॉस हिट होणार, कॉल सेल केलेला मला कंटिन्युअसली प्रॉफिट देत जाणार. सो अशा प्रकारे माझे इंडिव्हिज्युअल लेग्स एक्झिट होणार, दोनही लेग्स एक्झिट होणार नाहीत. मार्केट जर वन साइड जात असेल तरीही हा स्ट्रॅटल मला प्रॉफिट देऊ शकतो, कारण की मी माझा स्टॉप लॉस इंडिव्हिज्युअल लेगला लावलेला आहे 50%. सो हा ह्याच्यामध्ये फरक आहे. नॉर्मल स्ट्रॅटलमध्ये काय व्हायचं? कोणत्याही साईडला गेला तुम्ही लॉस बुक करायचा, कारण की ओव्हरऑल स्टॉप लॉस तुमचा हिट व्हायचा त्यामुळे. पण इथे असं नाही, इथे आपण ओव्हरऑल स्टॉप लॉस नाही लावला, इथे आपण इंडिव्हिज्युअल लेग्सला स्टॉप लॉस या ठिकाणी पुट केलेला आहे, तो त्याप्रमाणे वर्क करणार. ठीक आहे, आता हे सर्व आपण केलं, हे सर्व आपण सगळ्या गोष्टी केल्या, सगळे चेंजेस केले. नक्की याचा फायदा आहे का बघूया, की असंच मला काहीतरी व्हिडिओ बनवायचा म्हणून मी बनवतोय तुमच्यासाठी, तसं तर नाही ना. ही स्ट्रॅटेजी बॅक टेस्ट करूया. बरं, ही स्ट्रॅटेजी बॅक टेस्ट करताना मला आपली जी नॉर्मल ट्रेडिशनल स्ट्रॅटेजीवाली स्ट्रॅटेजी आहे ती पण तुमच्यासमोर बॅक टेस्ट करायची, जो मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये स्ट्रॅटेजी शिकवली आधीच्या, ती पण बॅक टेस्ट करूया. ठीक आहे, सो आता एका ठिकाणी आपली मार्जिन लागते ह्या स्ट्रॅटेजीला 2,40,000 रुपये. ओके, स्ट्रॅटेजीला जी आपण आत्ता बॅक टेस्ट केली आणि गेल्या एका वर्षभरात ह्या स्ट्रॅटेजीने आपल्याला जवळपास 48%चे रिटर्न्स दिलेले आहेत. 48%चे रिटर्न्स हे अल्गो ट्रेडिंगने, ज्यामध्ये 62%ची आपली अॅक्युरेसी आहे. 62%ची आपली अॅक्युरेसी आहे. थोडंसं खाली या, थोडंसं खाली तुम्हाला इथे काही लेटेस्ट ट्रेड दिसतात. कोणत्या दिवशी काय झालं, कोणत्या दिवशी प्रॉफिट लॉस काय झालं सगळं दिसतं. आता तीच गोष्ट ना आपण एक काम करूया. आपण इथे नॉर्मल आपण जो स्ट्रॅडल बनवलेला ना, नॉर्मल स्ट्रॅडल, तो या ठिकाणी ओपन करूया. नॉर्मल स्ट्रॅडलची स्ट्रॅटेजी ओपन करूया, ती सुद्धा माझ्याकडे आहेच ऑलरेडी. जो आपला 1.5%चा स्ट्रॅडल आहे आणि त्याची बॅक टेस्टिंग करूया एका वर्षाची, त्याचे रिझल्ट बघूया. दोघांचे तुम्हाला रिझल्ट समजतील, दोघांमध्ये काय फरक येतो आहे का नक्की, की काहीच फरक येत नाही तेही सांगतील. इथे बघा, नॉर्मल स्ट्रॅडलमध्ये पण सेम कॅपिटल लागणार ऑब्विसली, कारण की ॲट द मनी सेल होत आहेत. फक्त तो नॉर्मली वर्क करतो. इथे तुमचा प्रॉफिट आहे 47% ROI आणि 60%चा विनिंग रेट. लक्षात घ्या, नॉर्मलमध्ये तुमचा 60%चा विनिंग रेट येतोय आणि इंडिव्हिज्युअल लेग स्टॉप लॉस जो मी तुम्हाला आत्ता स्ट्रॅटेजी शिकवली त्यात तुमचा 62%चा विनिंग रेट येतोय. प्रॉफिट ऑलमोस्ट सेम आहे. प्रॉफिट ऑलमोस्ट सेम आहे, बरोबर. आता आपण एक काम करूया, आता आपण 5 वर्षासाठी ही स्ट्रॅटेजी बॅक टेस्ट करूया. ओके, मी तुम्हाला अल्गो ट्रेडिंग शिकवते, मी तुम्हाला 1-2 महिन्याचे रिझल्ट नाही दाखवते, मी तुम्हाला 5 वर्षाचे रिझल्ट दाखवणार. ओके, 2021 जानेवारीपासून आपण याचे रिझल्ट चेक करूया आणि सेम आपला नॉर्मल ट्रॅडिशनल स्ट्रॅटेजी त्याचीही चेंज करूया आपण रिझल्ट चेक करायला. ओके, सो 2021. बाकी हे सॉफ्टवेअर कसं वापरायचं कठीण वाटत असेल, मी याबद्दल बरेच व्हिडिओ चॅनलला बनवलेले आहेत तुमच्यासाठी. ठीक आहे, तुमच्यासाठी जी मी आहे ती याबद्दल बरेच व्हिडिओ बनवलेले आहेत. सो नक्कीच तुम्ही त्याचा वापर करा. ओके, एक मिनिट, मी क्रेडिट्सचं जे आहे ते घेतो. ठीक आहे, ओके, झालं. आता मी बॅक टेस्ट मारू शकतो याला. ओके, ठीक आहे, इथे बघा. आता माझ्यासमोर ना पहिला बॅक टेस्ट, दोन्ही मला बॅक टेस्टिंग रिपोर्ट हवे आहेत. एक माझा आहे 50% स्टॉप लॉस वाला स्ट्रॅडल, त्याचा मला गेल्या 5 वर्षाचा बॅक टेस्टिंग रिपोर्ट हवा आहे.
एक माझा आहे नॉर्मल स्ट्रॅडल, जो मी तुम्हाला बऱ्याचदा शिकवला, ज्यात मी ओव्हरऑल स्टॉप लॉस लावतो, इंडिव्हिज्युअल नाही. सो त्याचेही मला रिझल्ट हवेत गेल्या 5 वर्षाचे. सो गेल्या 5 वर्षाचे रिझल्ट, प्रत्येक डे वाईज रिझल्ट मी तुमच्यासमोर, प्रत्येक मंथ वाईज रिझल्ट मी तुमच्यासमोर डिस्प्ले करणार आहे. आणि मेन म्हणजे आपण काय करणार, आपण त्यातला फरक समजून घेणार. एखादी स्ट्रॅटेजी आपण शिकतोय, ती आपल्या आधीच्या स्ट्रॅटेजीपेक्षा नक्की बेटर आहे का, हेही आपल्याला समजलं पाहिजे. जर ती बेटर नसेल आणि आपली स्ट्रॅटेजी बेटर असेल, तर आपण ती का करायची? बरोबर. सो त्यामुळे आपल्याला ती नक्की बेटर आहे का हे समजलं पाहिजे. आणि करंट मार्केट सिच्युएशनमध्ये ती कशाप्रकारे अजून प्रॉफिट देऊ शकते, हेही आपण बघितलं पाहिजे. ओके, आता इथे बघा. हे जे आहे, ही स्ट्रॅटेजी जी आहे, ती आहे आपली 50% SL वाली, जी आपण आत्ता शिकलो. सो त्याचे तुम्ही रिझल्ट बघू शकता. आणि ओव्हरऑल रिझल्टमध्ये जर बघायला गेला, तर ओव्हरऑल गेल्या 5 वर्षामध्ये 6,49,000 रुपयांचा प्रॉफिट केलेला आहे या स्ट्रॅटेजीने, एका लॉटवर. एका लॉटवर गेल्या 5 वर्षामध्ये, गेल्या 5 वर्षामध्ये बरोबर 6,49,000 रुपयांचा प्रॉफिट केलेला आहे. आणि 66%चं विनिंग रेट. कोणती ऑप्शनची स्ट्रॅटेजी तुम्हाला मला देते सांगा? 66%चा विनिंग रेट. आणि तेच आपला नॉर्मल स्ट्रॅडल, ऑब्व्हियसली नॉर्मल स्ट्रॅडलने पण चांगला परफॉर्मन्स दिला, म्हणून आपण करत होतो एवढे दिवस. नॉर्मल स्ट्रॅडलने बघा, नॉर्मल स्ट्रॅडलने जवळपास तुम्हाला 4,61,000 रुपयांचा प्रॉफिट दिलाय. आता ऑब्व्हियसली तुम्हाला बघून वाटेल की आपण जो आत्ता शिकलो तो 6,49,000 होता, 266%चा प्रॉफिट. नॉर्मल स्ट्रॅडल 192%चा प्रॉफिट, 4,61,000 रुपयांचा प्रॉफिट. विनिंग ॲक्युरसी ह्याची ही चांगलीच आहे, 63%. ठीक आहे, 63%. सो याच्यामुळे तुम्हाला काय समजतंय, आज जी स्ट्रॅटेजी मी तुम्हाला शिकवली ती यापेक्षा बेटर आहे. कारण की गेल्या 5 वर्षात नॉर्मलचे रिटर्न्स आहेत 192%, तिचे रिटर्न्स आहेत 266%. विनिंग रेट सुद्धा 2%ने जास्त आहे, की खूप 2% खूप मोठा होता विनिंग रेटच्या तुलनेमध्ये. सो त्या गोष्टी तुम्ही बघून तुम्ही इंडिव्हिज्युअल दिवसाचंही अनालिसिस करू शकता. ओके, फॉर एक्झाम्पल, आता तुम्ही असं म्हणाल की बाबा ही स्ट्रॅटेजी आहे नॉर्मल स्ट्रॅडलवाली. सो नॉर्मल स्ट्रॅडलने आता कालचा जो दिवस होता 11/3, नॉर्मल स्ट्रॅडलने कालच्या दिवशी लॉस दिलेला 3,630. मग आपल्या ह्या स्ट्रॅडलने काय केलेलं, 50% वाल्या, तिने लॉस दिलेला 2,388. म्हणजे लॉस पण ती कमी देते बघा. एखाद दिवशी कमी जास्त होऊ शकतं, तुम्ही समजू शकता. ओके, त्यानंतर नॉर्मल स्ट्रॅडलने त्याच्या आधीच्या दिवशी 10 तारखेला, 10 मार्चला प्रॉफिट दिलेला 8,151. पण तोच तुमचा हा जो स्ट्रॅडल आहे, त्याने तुम्हाला लॉस दिलेला 2,000 रुपयांचा. सो ह्याही गोष्टी लक्षात घ्या. प्रत्येकजण त्या त्या कंडिशननुसार चालणार. आपण लॉंग टर्मचा व्ह्यू बघतोय. ओके, 5 वर्षामध्ये प्रॉफिट दिलं, याचा अर्थ असा नाही की तुम्हाला रोज तो स्ट्रॅडलपेक्षा बेटरच चालेल, असं नका समजू. रोज हा 50% वाला स्ट्रॅडल नॉर्मल स्ट्रॅडलपेक्षा बेटरच चालेल हे गरजेचं नाहीये. बट लॉंग टर्ममध्ये काय व्ह्यू येते, लॉंग टर्ममध्ये काय रिझल्ट येतो, ते मी तुमच्यासमोर दाखवण्याचा प्रयत्न केला. ओके, आता ही जी स्ट्रॅटेजीची फाईल आहे, ही स्ट्रॅटेजीची फाईल मी तुम्हाला सगळ्यांसोबत जी आहे ती शेअर करणार आहे. इथे बघा, मी एक्सपोर्ट केली. आता याचा तुम्हाला उपयोग काय? ठीक आहे, तुम्ही काय करायचं, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जायचं, ह्या सॉफ्टवेअरला यायचं. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सॉफ्टवेअरला आला, सॉफ्टवेअर कसा वापरायचा ह्याचा डिटेल व्हिडिओ आहे चॅनलवरती. पहिलेच काही व्हिडिओ तुम्ही बघून घ्या, त्यामध्ये मी सॉफ्टवेअर कसा वापरायचा लाईव्ह ट्रेड तुम्हाला करून दाखवली आहे मी. व्हिडिओ इतर सर्व बघून घ्या, अल्गोचे मराठीतनं आपले. त्यानंतर तुम्ही ह्या सॉफ्टवेअरला आलात, बॅक टेस्टला जायचं, क्रिएट स्ट्रॅटेजीला जायचं, आणि जी मी तुम्हाला फाईल टेलिग्रामवर देणार, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम लिंक आहे, टेलिग्रामला देणार, त्याच्यात इम्पोर्ट वरती क्लिक करायचं आणि इम्पोर्ट वरती क्लिक करून ही फाईल इथे इम्पोर्ट करायची. ओके, सोबतच तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या डीमॅट अकाउंटच्या सुद्धा लिंक भेटतील. ठीक आहे, तुम्हाला जर आपल्या अंडर डीमॅट अकाउंट ओपन करायचं असेल, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहेत. त्यानंतर तुम्ही एकदा डीमॅट अकाउंट आपल्याकडे ओपन केलात, त्यानंतर आपण तुम्हाला अल्गोचे ॲडव्हान्स कोर्सेस जे आहेत ते सुद्धा फ्रीमध्ये देणार आहोत टोटली. ठीक आहे, नक्की त्या गोष्टीचा फायदा घ्या. व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल, व्हिडिओ नक्की लाईक करा, कमेंट करा. तुम्हाला या स्ट्रॅटेजीची फाईल टेलिग्रामला भेटेल, टेलिग्रामला नक्की जॉईन व्हा. नक्की आम्हाला कमेंट करून सांगा तुम्हाला आपल्या अल्गोचा फायदा होतो आहे का ते. आपले कोणते पेड कोर्सेस नाहीयेत, कोणती मेंबरशिप नाही, काही नाही. सर्व आपण तुम्हाला फ्रीमध्ये या चॅनलवरती शिकवतो. नक्की आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, कमेंट करा. आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. थँक यू. धन्यवाद.